पोस्टकार्ड नावाच्या सिनेमाचं शूटिंग चित्रपट आम्ही करतो आहोत. गजेंद्र आहिरे यांचा एक नवीन चित्रपट ज्यामध्ये मी एक पोस्टमनची व्यक्तिरेखा साकारतो आहे. 3 गोष्टींचा समुच्चय आहे फिल्म म्हणजे पोस्टकार्डमध्ये. ही 3 वेगवेगळ्या पोस्टमनचं जसं काम असतं की वेगवेगळ्या माणसांना वेगवेगळे त्यांचे निरोप पत्र मनी ऑर्डर्स या सगळ्या गोष्टी मिळवून देणं, तर ते तो करत राहतो आणि या निमित्ताने तो वेगवेगळ्या जागा वेगवेगळी माणसं ते पाहत राहतो. त्या माणसांच्या गोष्टी ऐकतो आणि या सगळ्या गोष्टी ऐकता ऐकता त्याची स्वतःची म्हणून एक आयुष्याची गोष्ट असं काहीसं याचं प्रकार आहे. गजेंद्रबरोबर काम करण्याचा मला पहिला अनुभव. काही वेळा यापूर्वी ते जुळवून आणण्याचा आम्ही प्रयत्न केला होता, पण ते जमलं नव्हतं. मला त्याच्या नेहमीच त्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक फार चांगला ह्युमन एलिमेंट असतो असं माझं मत आहे. फार चांगला मानवी धागा भावभावनांचा एक चांगलं मानवी असतं त्याच्या कॅरेक्टर्समध्ये. या सगळ्या गोष्टींनी मी प्रभावित होतोच, परंतु ते एकदा अनुभवून पाहायचं होतं. त्याचबरोबर याही गोष्टी ऐकल्या होत्या की तो वेगात करतो काम, त्या वेगाशी मला तो करता येईल का, हा एक विषय होता. आणि माझा एक कम्फर्ट झोन असतो प्रत्येक माणसाचा जो असतो, त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळ्या पद्धतीने डोक्यावर उडी मारणं याच्यात एक गंमत असते. प्रत्येक कलाकार माणसाला क्रिएटिव्ह माणसाला असते, त्याचाच भाग म्हणून मी या सिनेमामध्ये काम करतो आहे. अनेक छान उत्तम कलाकार आहेत. ते बहुतांश सगळे मित्रमंडळीच आहेत. ज्येष्ठ कलाकार आहेत. दिलीप प्रभावकर, किशोर कदम आहेत, तुमचे वैभव मांगले, नंतर काय बरं सई तामणकर आणि राधिका आपटे आणि हेमांगी करी, अशी काही मंडळी आहेत मजेदार. आणि त्यातली बरेच काही लोकांबरोबर मी काम केलं आहे पूर्वी, काही लोकांबरोबर केलेलं नाही. त्यामुळे छान माणसं आहेत. छान काहीतरी प्रामाणिक एक वेगळा अनवट प्रयत्न आहे. लेट्स होप की काहीतरी छान मजेदार बघायला मिळेल. सिनेमाटोग्राफर्सबद्दल काय बोलतो? सिनेमाटोग्राफर योगेश राजगुरू असे जे सिनेमाटोग्राफर आहेत या सिनेमाचे. ते पहिल्यांदाच हा पहिला चित्रपट आहे त्यांना मी खूप यश चिंतितो. सिनेमाटोग्राफरचं काम हे मला असं वाटतं की फार कणा असतो सगळ्या चित्रपटाचा आणि तो एक दृश्य भाषा चित्रपटाला देतो. सो योगेश या चित्रपटाद्वारे एक अत्यंत जोमदार असं काय म्हणतात पदार्पण करेल अशी माझी त्याच्याकडे अपेक्षा आहे. ज्या पद्धतीने काम चालू आहे त्यानुसार पूर्ण काही बघू शकतो. सो ऑल द बेस्ट टू हिम ऑल्सो.